आसाममधील एका गावात तोराली नावाची मुलगी राहत होती. गोरा रंग, कपाळावर लाल बिंदी आणि हातात टिचकी मारणाऱ्या चांदीची बांगड्या असलेली तोराली सगळ्यांनाच प्रिय होती. बिहुताली थिएटरवर तिचा डान्स पाहून लोक दात चावायचे. एके दिवशी अनंत फुकन वडिलांकडे आले. तो त्याच गावात राहत होता. तोरालीच्या वडिलांना म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. फुकनला संपत्तीची कमतरता नव्हती. तोरालीच्या वडिलांनी लगेच होकार दिला. मंगलभात मळणी होऊ लागली. तोराली अनंतची बायको झाली. काही काळ आनंदात गेला, पण हळूहळू अनंतला त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागला. काही वेळातच फुकनच्या घरात गरिबी पसरली. तोरालीलाही उदरनिर्वाहाच्या शोधात घर सोडावे लागले. दरम्यान तिने 5 मुलांना जन्म दिला. एके दिवशी झाडाखाली गाडल्यामुळे फुकनची दृष्टी गेली. तोरालीला 5ही मुलांकडून खूप आशा होत्या. तिने रात्रदिवस मेहनत केली. ती गावकऱ्यांच्या भाताची मळणी करायची, जेणेकरून ते सर्व जेवायला त्यांना घालतील. तोराली आपले पुत्र कर्तृत्ववान व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करत असे. पण 5ही मुलगे खूप आळशी होते. पोट कसे भरायचे हे त्यालाच माहीत होते. आई वडिलांच्या दुःखाशी त्याला काही घेणे देणे नव्हते. मेहनती आणि हुशार मुलाला जन्म द्यावा म्हणून तोरालीने मंदिरात देवाकडे प्रार्थना केली. मात्र मुलाऐवजी तिने सापाला जन्म दिला. साप जन्माला येताच जंगलात गेला. तोराली तिच्या दुर्दैवावर रडत राहिली. तोरालीची 5 पुत्र तिला टोमणे मारत होते. तू आई आहेस की नागिन? तू सापाला जन्म दिलास. फुकनने समजावल्यानंतरही पोरांच्या स्वभावात काही बदल झाला नाही. असे काही दिवस असतील जेव्हा घरी खायला काहीच नसायचे. 5ही पुत्र भिक्षा मागून खात असत. फुकन आणि तोराली आपल्या 6व्या सर्पपुत्राची आठवण करून रडतात. एका रात्री तोरालीला तो साप तिच्या स्वप्नात दिसला. तो म्हणाला, आई, माझी शेपटी सोन्याची आहे. मी रोज घरी येईन. तू माझ्या शेपटीचा 1 इंच कापला पाहिजेस. सोने विकून घरातील खर्च सहज भागवता येईल. तोराली तोंडावर हात ठेवून म्हणाली, नाही बेटा, मी तुझी शेपटी कापली तर तुला वेदना होतील. नाही आई, मला काहीच त्रास होणार नाही. साप आश्वस्त होऊन परतला. तोरालीला 7 रात्री तेच स्वप्न पडत राहिले. साप प्रत्यक्षात 8व्या दिवशी आला. तोरालीने खोलीला आतून कुलूप लावले. घाबरून तिने शेपटीवर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षात त्याच्या हातात सोन्याचा तुकडा आला. सापाच्या शेपटीवर कोणतीही जखम नव्हती. आईकडून दूध भरलेली वाटी पिऊन साप परतला. तोरालीने सोने विकून जीवनावश्यक वस्तू घेतल्या. संध्याकाळच्या जेवणात पिठा आणि लाडू पोहे पोरांना पाहून धक्काच बसला. तोरालीने हे पैसे तिच्या आजोबांनी दिल्याचे खोटे सांगितले. अशा प्रकारे साप येत राहिला आणि तोराली घरी पळत राहिली. तिचे खोटे बोलणे फार काळ टिकू शकले नाही. मुलांनी आग्रह केल्यावर तोरालीला त्यांना पैशाचे रहस्य सांगावे लागले. मोठा मुलगा तिरस्काराने म्हणाला, मूर्ख आई, आमच्या 7 भावाची पूर्ण शेपूट सोन्याची आहे, तर आणखी सोनं का नाही कापत? धाकटा म्हणाला, हो, अशा प्रकारे आपण कधीच श्रीमंत होणार नाही. रोज थोडे थोडे कापल्याने घरचा खर्च भागतो. तोराली आणि फुकन आपल्या मुलांचे बोलणे शांतपणे ऐकत राहिले. मुलांनी आईवर किमान 3 इंच सोने कापण्यासाठी दबाव आणला, जेणेकरून उरलेले सोने त्यांच्यासाठी उपयोगी पडेल. तोरालीने नकार दिल्याने त्यांनी तिला बेदम मारहाण केली. बिचारा आंधळा फुकन ओरडत राहिला. रडत रडत तोरालीने मान्य केले की ती पुढच्या वेळी आणखी सोने कापेल. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्पपुत्राने दारात हाक मारली, दार उघड, मी इथे आहे. मी तुझ्यासाठी सोने आणले आहे. तुझे पोट भरले आहे का? नेहमीप्रमाणे तोरालीने आतून उत्तर दिले, माझा मुलगा जगापेक्षा वेगळा आहे. आईचे दुःख
समजून घ्यायला आला आहे. त्याचा रंग काळा असेल तर साप आत आला. तोरालीने त्याला वाटीभर दूध पाजले. तिच्या मुलाच्या प्रहारामुळे त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग दुखत होता. त्याने नजर टाकली. 5 मुलगे ते भेगामधून आत डोकावत होते आणि तिला घाई करायला सांगत होते. तोरालीने चाकू घेतला आणि शेपटीचा 3 इंच लांब तुकडा कापला. अचानक चाकूचा वार होताच शेपटीतून रक्ताची धारा वाहू लागल्या. सर्प मुलगा वेदनेने करडू लागला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तोराली आपल्या मुलाच्या मृत्यूचा शोक करीत राहिली आणि त्यांच्या लोभाचे फळ पुत्रांना मिळाले. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.